मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे टोटली स्टॉक मार्केटवरती बेसिसवरती. आणि आज आपण बघून घेणार आहोत तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये आजच्या दिवशी जे काही झालं. त्यानंतर आपण कशा प्रकारे आपल्याला जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते तेव्हा आपण कशा प्रकारे शेअर्स जे आहे स्टॉक्स जे आहे ते शोधायचे असतात आणि त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आपण लावू शकतो. त्यातला एक क्रायटेरिया ऑन द बेसिस ऑफ टेक्निकल्स मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आज आपण बघून घेणार आहोत प्रॅक्टिकली की 200 EMA खाली असलेले शेअर्स कशा प्रकारे शोधायचे. ठीक आहे. इथे सगळा पहिला प्रश्न हा राहतो की 200 EMA खाली असलेले शेअर शोधायचे आहेत का. ठीक आहे. मी तुम्हाला पहिलं म्हणजे 200 EMA बद्दल थोडक्यामध्ये सांगतो. बट लक्षात घ्या, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणताही चार्ट दाखवू शकत नाही. चार्ट वरती नेऊन तुम्हाला शेअर्सची नावं दाखवू शकत नाही. येस, बट मी तुम्हाला शेअर्स कसे फाइंड आउट करायची ही प्रोसेस इथे शिकवू शकतो. ठीक आहे. काही सेबीच्या रेग्युलेशन्समुळे चार्ट वगैरे दाखवणं अलाउड नाहीये, बट मी तुम्हाला ही शोधायची कशी प्रोसेस इथे नक्की शिक. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं म्हणजे 200 EMA चा उपयोग का करतात, तर खास करून स्विंग ट्रेडिंग मध्ये का करतात. लक्षात घ्या, 200 EMA हा जो पॅरामीटर आहे ना टेक्निकल मधला, हा तुमच्या स्विंग ट्रेडिंगसाठी फार जास्त महत्वाचा आहे, फार जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातल्या त्यात जर हा 200 EMA तुम्ही डेली टाइम फ्रेम वरती लावला, ओके, डेली टाइम फ्रेम वरती लावला, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगले रिझल्ट भेटण्याची एक्सपेक्टेशन सुद्धा वाढते जर तुम्ही हे चांगल्या शेअर्समध्ये चांगल्या स्टॉक्समध्ये लावलात तर. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल लॉंग टर्मसाठी किंवा स्विंगसाठी, तर तुम्ही असे शेअर शोधले पाहिजे जे तुम्हाला सध्या स्वस्त भेटत आहेत. ओके, जे सध्या तुम्हाला स्वस्त भेटत आहेत, चीप भेटत आहेत टेक्निकल वाईज. ठीक आहे. टेक्निकल वाईज. टेक्निकल वाईज शेअर्स तुम्हाला स्वस्त कसे शोधायचे, तर असे शेअर्स तुम्ही शोधू शकता जे 200 EMA खाली आहेत आणि ते तुम्हाला सध्या डाऊन ट्रेडमध्ये भेटतात. पण ते चांगल्या कंपन्या आहेत, चांगले शेअर्स आहेत. ठीक आहे. फक्त मार्केटच्या कंडिशन्समुळे ते तुम्हाला डाऊन ट्रेडमध्ये भेटत आहेत. असे शेअर्स मी तुम्हाला एका क्लिकवरती कसे शोधायचे हा शिकवतो आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, 1 फेब्रुवारीला इंडियामध्ये बजेट आहे. फेब्रुवारीच्या आधी दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये काय होतं, दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ना इंडिया विक्स जो असतो तो वाढतो. ओके, इंडिया विक्स जो असतो तो वाढतो आणि इंडिया विक्स वाढल्यामुळे मार्केटमध्ये थोडीशी व्हॉलेटिलिटी वाढते. मार्केट कधीतरी डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो, जसं आता चाललं आहे तसं. ठीक आहे. ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि याच टायमिंगला तुम्ही चांगल्या कंपन्या, चांगले शेअर, चांगले ETF तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ऍड करून सुद्धा घेऊ शकता. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला जो नक्की उपयोग होईल. म्हणूनच मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ बनवलेला पेन्नी ETF बद्दल, नसेल पाहिला पाहून घ्या, ज्यात मी तुम्हाला 30 रुपयांपेक्षा खालील जे आहे ते ETF त्या ठिकाणी सांगितलेले होते. ओके. आता आज आपण बघू कशा प्रकारे हे स्टॉक्स आपल्याला शोधायचे आहेत. यासाठी मी तुम्हाला एका सॉफ्टवेअर वरती घेऊन आलेलो आहे, त्याचं नाव आहे स्कॅनेक्स. लक्षात घ्या, हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही. स्कॅनेक्सने मला कोणतेही पैसे वगैरे दिलेले नाहीयेत. हे फ्री सॉफ्टवेअर आहे. ओके, हे टोटली फ्री सॉफ्टवेअर आहे सर्वांसाठी. तुम्ही हे वापरू शकता. गुगलवरती जाऊन स्कॅनेक्स टाका आणि बघून घ्या. ठीक आहे. तुमचं म्हणजे सॉफ्टवेअर तुम्ही बघून घेऊ शकता, चेक करू शकता. आता मी तुम्हाला शिकवतो की या सॉफ्टवेअरवरती कशा प्रकारे तुम्ही स्टॉक शोधायचे ते. ठीक आहे. एकदम ऑन पॉइंट आपण जाऊ. जेव्हा तुम्ही या सॉफ्टवेअरवरती येता तेव्हा तुम्हाला इथे ना एक स्क्रीनर्स तयार करायचा ऑप्शन असतो. स्क्रीनर म्हणजे काय, तर आता मला काय स्क्रीनर तयार करायचं की मला 200 EMA खाली असलेले शेअर शोधायचे. बरोबर. माझ्या आजच्या व्हिडिओचं मोटिवेशन काय आहे, किंवा आजच्या व्हिडिओमधनं मला काय हवंय की मला 200 EMA खाली असलेले शेअर्स हवे. तेवढेच मला शोधायचे आहेत आज. ते कसे शोधायचे हे मी तुम्हाला शिकवणार. स्कॅनेक्स वरती या, क्रिएट वरती क्लिक करा. प्रॅक्टिकल प्रोसेस आहे, थोडंसं लक्षात द्या. ओके, क्रिएट वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ना सर्व लिस्ट स्टॉकची ओपन होते. ही थोडी इग्नोर करा, कारण की ही नॉर्मल लिस्ट आहे. इथे आपण अजून कोणताही फिल्टर लावलेला नाही. इथे मला आता ना फिल्टर तयार करायचा आहे, असा फिल्टर ज्यामध्ये मला 200 EMA खालचे स्टॉक मिळते. क्लिअर आहे इथे बघा. इथे मला ऍड फिल्टरचा ऑप्शन दिसतोय, त्या ऍड फिल्टर वरती जायचं. ऍड फिल्टर वरती मी क्लिक केल्यानंतर इथे सर्च येतं. ते सर्च मध्ये टाकायचं EMA. एकदम सोपी प्रोसेस. ओके, सर्च मध्ये टाकलात EMA, क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर तुम्हाला EMA ची लेंथ विचारतात, तिकडे टाकायची 200. तुम्हाला कोणता EMA पाहिजे, 200. सो इथे खाली 200चा ऑप्शन आहे, ते क्लिक करायचे आणि खाली एक अप्लाय बटन आहे, तिथे अप्लाय करायचं. काय केलं मी आतापर्यंत, केवळ फिल्टरमध्ये गेलो, EMA टाईप केला, EMA ला 200 टाकलं आणि अप्लाय केलं. काम झालं का माझं, नाही. मला असे स्टॉक्स हवे जे 200 EMA बिलो आहेत. 200 EMA बिलो आहेत. ठीक आहे. म्हणजे 200 EMA बिलो म्हणजे काय, जे असे स्टॉक ज्यांच्या वरती 200 EMA, बरोबर. आता समजा एखादा स्टॉक असेल, एखादा XYZ शेअर असेल जो 200 EMA खाली, हा आहे 200 EMA,
त्याच्या खाली हा शेअर ट्रेड करतोय. सो याचा दुसरा अर्थ असा पण होतो की ह्या स्टॉक्सच्या वरती 200 EMA, बरोबर. आपल्याला ही लँग्वेज शिकावी लागेल कारण आपल्याला फिल्टर तशा प्रकारचा बनवायचा आहे. शेअर्सच्या वरती 200 EMA. सो आपण कसा फिल्टर बनवूया. इथे बघा, ह्या फिल्टरवरती इथे ॲरोवर क्लिक करायचं आणि ॲडव्हान्स मध्ये जायचं. एवढा तुम्ही फिल्टर बनवला, ॲरोवर क्लिक करा, ॲडव्हान्स मध्ये जावा. आता इथे तुम्हाला फिल्टर बनवायचं आहे. इथे क्लिक करायची. आता मी जे तुम्हाला म्हटलं ना की असे स्टॉक ज्यांच्या वरती 200 EMA म्हणजे ते 200 EMA च्या खाली आहेत. सो EMA इज मोर दॅन. EMA मोठा आहे कोणापेक्षा? क्लोजिंग प्राइस पेक्षा. म्हणजे असे स्टॉक्स मला द्या ज्यांची आजची क्लोजिंग प्राइस पेक्षा 200 EMA वर आहे. क्लिअर आहे. मला असे स्टॉक द्या ज्यांच्या आजच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा 200 EMA वर आहे, म्हणजे ते 200 EMA च्या खाली आहेत. फिल्टर लावला, ओके. आता मी ह्याला करणार अप्लाय. इथे बघा, क्लोजिंग प्राइस, ओके, हा झाला अप्लाय. आता इथे बघा, कंडिशन आली की 200 EMA इज ग्रेटर दॅन क्लोजिंग प्राइस. आता ही सर्व स्टॉक्सची लिस्ट तुमच्या समोर आली ज्यांचे जे 200 EMA च्या खाली आहेत. ओके, किती शेअर्स आहेत टोटल? 2000 शेअर्स आहेत. टोटल शेअर मार्केटमध्ये असे 2000 शेअर्स आहेत जे 200 EMA च्या खाली आहेत. त्यांची तुम्हाला इथे प्राइस आली आहे. आजच्या दिवसामध्ये ते किती पडले आहेत ते आले, त्यांचा व्हॉल्यूम आलाय, त्यांचा पी रेशो आलाय, मार्केट कॅप आली आहे, त्यांचा 200 EMA कितीचा आहे. ठीक आहे. त्या स्टॉकचा 200 EMA कितीचा आहे आणि त्याची आत्ताची प्राइस किती हे पण आले. मग तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा हा फिल्टर आपला बरोबर आहे का. तुम्ही इव्हन चार्टवरती जाऊन पण ह्या गोष्टी बघून घेऊ शकता. मी तुम्हाला जसं बोललो की सेबीच्या रेग्युलेशन्सनुसार इथे चार्ट दाखवणं अलाउड नाही आहे. आणि मी इथे कोणत्याही शेअरचं नाव सुद्धा घेत नाही किंवा तुम्हाला कोणतेही सजेशन पण देत नाही. मी तुम्हाला फक्त एक शिकवतोय की हे स्टॉक्स फाइंड कसे करायचे. तर ऑब्व्हियसली शिकवताना तुम्हाला नावं दिसणारच आहेत, बट कसं फाइंड करायचं हे मी शिकवतो. आता हे एवढे मला शेअर्स आले 2000, मला एवढ्यामध्ये ट्रेड करायचं आहे का? नाही. मी काय करणार, इथे इंडेक्सवरती क्लिक करणार. इंडेक्सवरती क्लिक करून मी इथे सिलेक्ट करणार निफ्टी 50 आणि हा फिल्टर लावणार. आता बघा, टोटल मला शेअर्स आले 23. सो याचा अर्थ निफ्टी 50च्या 50 कंपन्यांपैकी 23 कंपन्या अशा आहेत ज्यांचे शेअर 200 EMA च्या खाली ट्रेड करत आहेत. क्लिअर आहे. ही सर्व लिस्ट आहे, तुम्हीही बघू शकता. आणि या शेअरमध्ये तुम्ही तुम्हाला हवं असेल, तुम्हाला ओडीच्या शेअरमध्ये तुम्हाला जो शेअर बिझनेस समजायचा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, ट्रेडिंग करू शकता. ओके, आता समजा तुम्ही म्हणाल की मला निफ्टी 50 नको, मला ना निफ्टी स्मॉल कॅप मधले असे शेअर्स द्या. ठीक आहे, निफ्टी स्मॉल कॅप मधले. सो इथे तुम्ही येऊन इथे सर्च करा निफ्टी स्मॉल कॅप 250, तो इंडेक्स सर्च करा. आता बघा, निफ्टी स्मॉल कॅप मधले 188 असे शेअर्स आहेत जे 200 EMA च्या खाली आहेत. किंवा अशा प्रकारे तुम्ही फिल्टर करू शकता. तर मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला जर ट्रेडिंग करायची वगैरे असेल ना तर निफ्टी 50 चे शेअर्स बेस्ट असतात, कारण की ते थोडेसे सेफ बिझनेस असतात त्यामुळे. सो ते तुम्ही इथे सिलेक्ट करून ठेवा. आता तुम्ही म्हणाल की मला इथे अजून एक कंडिशन लावायची. 200 EMA च्या खालचे शेअर्स मी शोधले, बट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक बोनस शिकवणार आहे. जी आपली फेमस स्ट्रॅटेजी आहे स्विंग ट्रेडिंगची, ती म्हणजे एखादा शेअर जर 200 EMA च्या खाली असेल आणि त्याच वेळी जर त्या शेअर्सचा RSI 30च्या खाली असेल तर ती एक चांगली कंडिशन असते. ओके, बरोबर. स्विंग ट्रेडिंग तुम्हाला करायची तर 200 EMA च्या खाली शेअर्स हवा आणि त्याचा RSI 30च्या खाली हवा डेलीचा. RSI वाली कंडिशन मी तुम्हाला तयार करून दाखवू इथे. किती लोक इंटरेस्टेड आहे जरा व्हिडिओ लाईक करा फटाफट. मी तुम्हाला इथे ना RSI वाली कंडिशन सुद्धा तयार करून दाखवतो, ऍड करून दाखवतो. ही कंडिशन तशीच ठेवायची, परत ऍड फिल्टरवर जायचं आणि RSI टाकायचं. ऍड फिल्टरवरती जावा, परत RSI टाका. ठीक आहे, RSI इथे क्लिक करा. आता RSI इथे काय आला? ठीक आहे, ओके, हे तुम्ही झालं अप्लाय करा. ओके, RSI आलं ना. आता इथे RSI वर क्लिक करून ऍडव्हान्स मध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे, RSI मध्ये जाऊन ऍडव्हान्स मध्ये जायचं. RSI इज लेस दॅन, RSI इज लेस दॅन, ओके, RSI इज लेस दॅन, इथे परत क्लिक करून आपल्याला करायचे 30. ठीक आहे, RSI लेस दॅन RSI आलं ना. सो आपल्याला इथे करायचं आहे 30. ठीक आहे, ओके. आता इथे बघा, या ठिकाणी जे आहे ना ती तुम्हाला अशी लिस्ट आली जे शेअर्स 200 EMA च्या खाली आहेत आणि ज्यांचा RSI 0 ते 30 मध्ये आहे. समजतंय तुम्हाला? आपल्याला असे शेअर्स हवे जे RSI 30च्या पण खाली आहेत, जे 200 EMA च्याही खाली आहेत. सो मी इथे काय कंडिशन लावली की 200 EMA ज्यांच्या वर आहे आणि त्यांचा RSI 0 ते 30 मध्ये. सो असे निफ्टी 50 मधले स्टॉक्स आहेत फक्त 9. सो हे मी फिल्टर करून तुमच्यासाठी काढलेले आहे. परत एकदा सांगतो, कोणतेही रिकमेंडेशन नाहीये, फक्त तुमच्या स्ट्रॅटेजीच्या नुसार शेअर्स कसे शोधायचे हे मी तुम्हाला शिकवलं. आता समजा तुम्ही म्हणाल की नाही मला ओव्हरऑल मार्केटमधले हवे, तर ओव्हरऑल मार्केटमधले 761 कंपन्या अशा आहेत ज्यांच्या 200 EMA च्या खाली आहेत आणि ज्यांचा RSI 30च्या खाली आहे. ओके, सो मी अशा प्रकारे सिंपल पद्धतीने ही गोष्ट करू शकता. तुम्ही इंडस्ट्री वाईज पण जाऊ शकता. समजा तुम्हाला बँकिंग इंडस्ट्रीमधले असे शेअर्स हवेत
सो बँक करा. तुम्हाला 3 शेअर्स आले बँकिंग इंडस्ट्रीमधले. तुम्हाला समजा कॅपिटल मार्केट्समधले असे शेअर्स हवेत तर ते करा. तुम्हाला त्याप्रमाणचे शेअर्स आले, त्या कॅपिटल मार्केट्समधले शेअर आले जे या कंडिशन बीट करतात. सो अशा प्रकारे तुम्ही इझिली ह्या गोष्टी करू शकत आहात या वेबसाईटवरनं. फ्री वेबसाईट आहे, तुम्ही जाऊन या गोष्टी करू शकता. याचा तुम्ही फायदा घेऊ शकता की बाबा कोणते कोणते शेअर्स आहेत जे माझ्या कंडिशननुसार आहेत, माझ्या स्ट्रॅटेजीनुसार आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमचा डिसिजन जो आहे तो नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ संपवताना परत एकदा सांगतो, कोणतेही रिकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमचा डिसिजन तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून घेऊ शकता. मी तुम्हाला इथे फक्त एक लर्निंग देण्याचं काम या व्हिडिओमध्ये नक्कीच केलेलं आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे ॲडव्हान्स गोष्टी शेअर मार्केटबद्दल शिकायच्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सोबतच आता बजेट येणार आहे पुढच्या 10 दिवसामध्ये. सो ह्या बजेटसाठी मी तुमच्यासाठी ऑप्शन सेलिंगच्या काही ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीसाठी काही वेबिनार आयोजित करतोय. ओके. ऑप्शन सेलिंगच्या ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवण्यासाठी काही वेबिनार अरेंज करतोय तुमच्यासाठी. सो तो वेबिनार सुद्धा ते नक्की अटेंड करा. ओके. खास तुमच्यासाठी मी ते वेबिनार अरेंज करत आहे. आणि पुढच्या 4-5 दिवसात मी ते अरेंज करेन की तुम्ही ऑप्शन सेलिंग कशा प्रकारे करू शकता, खास करून बजेटच्या टायमिंगला. ओके. नक्की ते अटेंड करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा. कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते सुद्धा जरूर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.